माता ठेवून तुझ्या पायी करीतो सुरुवात आई रमणाला माता ठेवून तुझ्या पायी खेळ रंगू दे माझा वरदान मागे जाई 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 रघुनाथ आई
आपलं स्वागत आहे. आपण योग्य वेळी आणि योग्य त्या ठिकाणी आला. नारायण नारायण. परंतु मुनिवर्य, आपण इथे येण्याचं प्रयोजन नारायण नारायण. देवेंद्र, इथे येण्याचं प्रयोजन स्पष्ट सांगतो. तत्पूर्वी समस्त देवगणांना या नादाचा प्रणाम. देवेंद्र, ह्या तिलोत्तमा देविका अशा होण्या का आहे? प्रत्यक्ष यमुना सगळ्यात यमुनाला गेले. त्यामुळे नारायण नारायण. देवेंद्र, ह्या तिलोत्तमा नर्तिका एवढ्या सुंदर सजल्या असताना त्यांचं नृत्य बंद ठेवणे आपल्याला योग्य वाटतं का? मुनिवर्य, आपण केलेल्या स्तुतीने माझं मन प्रसन्न झालं आहे. ह्या तिलोत्तमेला पाहून माझं मन मोहून गेलं आहे. नारायण नारायण. मग देवेंद्र, वाट कशाची पाहता? तिलोत्तमा नर्तिके नृत्य चालू करा. ठीक आहे. हे तिलोत्तमे, तुझ्या नाच गाण्याला सुरुवात होऊ दे.
परंतु यमराज एकदा या तिलोत्तम नृत्यकडे पहा, तिचा साज शृंगार पहा, तिचे मनमोहक रूप पहा आणि मला सांगा तिला पाहिल्यानंतर कोणाला मोह आवडता येईल? देवेंद्र, तेही बरोबर आहे. आपल्या दरबारात तिलोत्तमा नर्तिकेचे नाच गाणं चालू होऊ द्या. ठीक आहे यमराज. हे तिलोत्तमे, तुझ्या नृत्याविष्कारात होत ठीक आहे. कशाला म्हणू, कशाला म्हणू, कशाला म्हणू तुम्हा मी लाजते यमदरबारी तिलोत्तमा नाचते यमदरबारी तिलोत्तमा नाचते यमदरबारी तिलोत्तमा नाचते यमदरबारी तिलोत्तमा
माझा जन्म कसा झाला आणि हिचे मी कशासाठी आलोय हे समजेल का मला? अरे तुला ऐकायचंय ना? तुझा जन्म कसा आणि कोणापासून झाला ऐकायचं आहे? मग ऐक. माझ्या दरबारात सर्व देवांची सभा करण्यात आली होती. त्या सभेत तिलोत्तमा नर्तिकेचे नाच गाणं चालू असताना मला मोह झाला. माझे तेज जमिनीवर पडले आणि त्यातूनच तुझा जन्म झाला. म्हणजे तुम्ही माझे पिताश्री हो ना? होय, म्हणून तुझे नाव अग्निसूर. अग्निसूर ठीक आहे पिताश्री, माझं नाव अग्निसूर. परंतु हेमराज मला एक शक्ती द्या. ते सारे त्रिभुवन मी जर भस्म करेन आणि सर्व देवांना हे यमराज आशीर्वाद द्या. ठीक आहे यमराज व्यापार. अरे असुरा तू आहेस तरी कोण? मी यमराज यांच्या दरबारात नर्तकीचा नाच पाहत असताना त्यांना मोह आवडला नाही. त्या मोहाने त्यांचे चेहरे खाली पडले आणि त्यातून माझा जन्म झाला. यमराज हे माझे पिताश्री आपले ओळख. नारायण ब्रह्मांडामध्ये किती लोकात फिरणारा ब्रह्मदेवाचा पुत्र नारायण. अरे नारदा तिने जगात फिरणारा तो, परंतु हे त्रैलोक्य मला जाणून टाकण्याचा वर मिळाला आहे. मग नारदा तुझं कसं काय होणार? नारायण अग्निसुरा तू या वराची प्रचिती कशी काय घेणार? अरे नारदा मी काही समजलं नाही. 5% वर नारायण अग्निसुरा तू अमरावती मध्ये जा, सर्व देवांमध्ये युद्ध कर. मगर तुझ्या वराची म्हणजे नारदा माझ्या जन्मामुळे मला घाबरून पळून गेले. ठीक आहे नारदा. तू सांगितल्याप्रमाणे मी अमरावती हल्ला करतो. पण नारदा सर्वत केला कट माझे माझ्या भयाने सर्वदेव अमरावतीत लपून बसले का? ठीक आहे ते इंद्राच्या अमरावतीत माझ्या ताबी घेतो. देवराज केंद्र
यमराजांच्या सभेमध्ये यमराजांचे ते जमिनीवर पडतात. त्यातून एका असुराची उत्पत्ती झाली आणि त्याचे पुढे काय झाले याची चिंता लागून राहिली आहे. इंद्रप्रस्थामध्ये आपलं स्वागत आहे. मुनिवर्य, आम्हा देवाला एक चिंता लागून राहिले. नारायण नारायण देवेंद्रा, आपणास अशी कोणती चिंता लागून राहिले? कारण मुनी, आपण यमराजांच्या सभेत हजर होताच. या सभेमध्ये एका असुराचा जन्म झाला आणि त्या असुराच्या पुढे काय झाले याची चिंता वाटत आहे. नारायण नारायण देवेंद्रा, तेच सांगायचे मी आलो बघा. यमराजांच्या दरबारात नर्तिकेचे नृत्य चालू असताना यमराजांना मोठा झाला. त्यांचे तेज खाली पडले. असुराचा जन्म झालाय. असो असुर आता आपल्या राज्यावर चाल करून आहे बघा. मुनिवर्य, हे सत्य आहे. हो देवेंद्रा, हे खरं आहे. याचा अर्थ त्या अगदी शिवाला मोठा अहंकार झाला आहे. देवेंद्रा, ज्याला अहंकार होतो त्याला आपण समोर ठेवतो. माहित आहे ना महादेवा? बरोबर आहे, परंतु समस्त देवगणांच्या तसेच्या अमरावतीच्या रक्षणासाठी हा देव इंद्र त्या अग्निशिवाचा नाश करेल. नारायण नारायण देवेंद्रा, आपल्या हातून
नारायण सर्व देव हे काय नारदा तिथे कोपरे उभं त्या देवाची शासनावरून समर्पा कोणाला आहे? अरे कृष्णा तुझी बडबड बंद कर. हे देवराज इंद्राचं इंद्रप्रस्थ आहे हे लक्षात असू दे. हे देवेंद्र माझा जन्म कसा झाला हे तुला माहित आहे? हे सारा त्रैलोक्य जाणून टाकण्याचा वर मिळाला आहे म्हणून म्हणतो इथून निघून जा. नाही तर अरे नाही तर काय करणार आहे? तुझ्याशी युद्ध करून तुझ्या राज्यात ताब्यात घेणार. अगदी सुरा माझी इंद्राची वाईट तयारी आहे. होय दसऱ्या काही सांगत नाही. तुझ्या जर सामर्थ्य असेल हो तर काय म्हणे माझ्या सामर्थ्य ठीक आहे होत ठीक अमरावतीचा राजा झालाय.
नारदा या मी अमरावतीचा राजा झाला आहे खरा या दिसला तू या अमरावतीचा राजा झाला आहे अरे वा नारदा तुझ्या तोंडात साखर पडो तू म्हटलं त्याप्रमाणे या आमचा राजा झालाय पण तो नारदा तो कैलासपती महादेव कैलासपतीवर पडून गेला आहे त्याचा समाचार देत आहे जा तू सुद्धा जा नारायण वा रे वा कैलासपती महादेवा माझ्या बाहेर तू कैलास पर्वत काढलास का ठीक आहे आणि त्या कैलास पर्वतावर माझ्या भाईने तू इथे बसलाय अग्निसुरा तुझा महावर नाही तर तुझा सांगणार मुखे अरे महादेवा कोणाला आव्हान करताय इंद्रा विष्णू हे देव माझ्या इथं तू पडून गेले अन्यथा युद्धाला तयार हो अरे अग्निसुरा माझ्याशी युद्ध करण्यापेक्षा माझ्या नंदीचे युद्ध कर अरे वा कैलासपती महादेव अरे स्वतः तू शिव समजतो आणि एका प्राणाबरोबर मला युद्ध करायला लागतो काय ठीक आहे ती इच्छा तुझी पूर्ण करतो नंदी बोल आणि या अग्निसुराला कैलासपर्वताला वारे वा नंदी मालकाच्या
पाण्याच्या मध्ये पडलं तर हो दे सर परंतु देवेंद्र यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. आपण का कोणी चालणार नाही काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे. महादेवा आपण तर देवादी देव आहात. आपण त्यातून काहीतरी मार्ग काढावा. आपण पार्वतीनंदन गणेशाला करूया. ते आपण मागे वाटते. ठीक आहे महादेवा, आपण गणेशाची आळवणी करूया. ठीक आहे देवेंद्र. गणपतये नमो. त्या अग्निसुराने त्रिकोणाचा आकार मागवलाय. काय ताबे घेतले काहीतरी मार्ग शोधावा. बाळ गणेशा, आपण त्यातून काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती आहे. ठीक आहे.
पार्वतीपुत्र गणेश तुझा कर्तव्य काय माझा कर्तव्य? अरे गणेशा, इंद्र, विष्णू कैलासपती मागे माझ्या आयुष्यातून पळून गेले हे तुझी काय कथा? तू निघून जा, नाहीतर तुला सुद्धा करून करेन. एवढाचा काय आवाज मला गिळून लागणार आहे. ठीक आहे गणेशा, दाखव तुझा पराक्रम.
दाहा होत आहे. काय झाले बाळ गणेशा? शांत हो बाळ गणेशा. देव, मी माझ्या घरी भीम ऋषीला वर्षाव गणेशाच्या डोक्यावर करतो. त्याने गणेशाचा दाह शांत होतो का पाहूया. नाही बाळ गणेशा शांत होत नाही ना. विष्णू देवा, आपल्याला काय उपाय असेल तर करावा. देवेंद्रा, मी माझी जाऊन शीतल कमान त्याच्या मस्तकी देतो. त्यामुळे गणेश पद्मपराने ओळखला जाईल. ठीक आहे विष्णू देवा. बाळ गणेशा शांत हो. नाही एवढे करुणी गणेशा दाह शांत होत नाही. महादेवा, आपण काहीतरी उपाय करावा. देव, मी माझी जवळची चंद्रपूर गणेशाच्या मस्तकी ठेवतो. त्याला म्हणजे गणेश चंद्र या नावाने ओळखला जाईल. बाळ गणेशा शांत हो. नाही एवढे करुणी गणेशाला दाह शांत होत नाही. महादेवा, यावर काय उपाय करावा. या ऋषीमुनी गणेशाने अगदी सुराला गेले आहे. त्यामुळे त्याच्या शरीराचा दाह होत आहे. ठीक आहे, मी माझ्या घरी एकवीस दुर्वा गणेशाच्या माथ्यावर करतो. मग पाहूया गणेशाचा नाव शांत होतो काय. ठीक आहे. आपले खूप उपकार झाले. देव, गणेशाने विष्णूचा नाश केला. देवांची राजे देवांना परत मिळाली. तुझे महत्व साऱ्या जगाला कळले. तेव्हा बाळ गणेशा, आपण पृथ्वी तलावर लोकांना दर्शन द्यावे अशी विनंती आहे.
किरणाची लाली नवाज, लाली
राधे, मी तुझ्या जवळच आहे. वेडे आहेस तू, जरा मागे बघ. काना पुढे तुला कधी भेटेल कसं झालंय मला. राधे, मी नेहमी तुझ्या जवळच असतो ना, मग एवढी नाराज का होते? आता एक गाणं म्हण पाहू. नको काना, पाणी भरायला निघाले नगर इकडे आले, घरी कामे आले. राधे, हे ग काय, फक्त एकच गाणी म्हण.
रिवा सुशांत रायकर रिवा पुढे जाणार रस्ता आपल्या चालच्या मावशी माहित आहे बघ मावशी अगे मावशी म्हातारे अगे म्हातारे मावशी अगे मावशी काय पोरी मावशी विसरच वाटत काय गो अगं हो कसं आहे बाई माले येते आम्ही बदलली सारी दुनिया बदलले तरी पण वाईनी जपली आहे मनात मोळी शान नारी जातीला नारी जातीला नारी जातीला सकाळी माझ्या दारासमोर गेला तेव्हा मात्र चटून झाली आणि आता मात्र चटून झाली काय वरती जाऊ द्या मग अशी मला हाताने कोणी मारल्या मावशी होय ना आणि म्हातारा कोण मारला बाकी काय ऐकायला जाणार नाही
कसं ऐकून गेलं? अगे शाळे काल माझे सामुदाय म्हटलं आलं का लक्षात? हा कोण बोललं सांगा? जोपर्यंत म्हातारी बोलण्यात तिचं नाव मला कळत नाही तोपर्यंत मी बाजारात येणार नाही का? अरे बोलली ना अगं शाळे तूच नाही का बोललीस म्हातारी? नाही बोललीस आणि आता चार चौकाच्या हिच्याने तुम्ही बोललीस होय ना? जा तू बोलू दे नको बोलू दे मी बाजारात येणार नाही जा बोलले नाही म्हणून मी पण शेवटचं सांगते येणारच नाही जा. प्रेमाची भाषा ही अशी झाली म्हातारा म्हणजे तुला हाताचा कुडकुडा वाटला येणारच नाही जा. अरे चंद्रा तुला विकतीला काय घेतलं तुळशीचे पान ते कशासाठी? म्हणजे काही वेगळं आहे का? काही नवीन आहे का? नाही ना तेच आहे ना सर्व बाजूला. आणि मग मला शिकवायला सांगपण अगे तारा तारा तू कितीला काय घेतलं सांग लवकर. आता तुझ्या बांगड्या गळ्यात शेंबू मग काय? हा आता तुझ्या बांगड्या गळ्यात केव्हा सांगायचं? हा तुझं नाव तारा तू वाराच घेत बस राणी बाकीच्या वेगळं येत का? नाही ना सर्व बाजूला आली मोठी सांगायला मला शानपण राधे काय ग मावशी तू विक्रीला काय घेतला?
काय ग मावशी झाली का तुझी कोंबडी पिटलून हो झाली झाली हो झाली असतील तर विक्रीला का घेतलं ते आधी सांग मावशी कोंबडी नाही आवडली नाही साधा मोर घेते मोर नाचवणार आहे हो नाचवा कसा नाचून दिसते माझ्या अंगणात मोर नेसलेमी साडी पद्धतीचा वेगळा वा किती छान नेसलेमी साडी पद्धतीचा वेगळा वाटत घेतले दही मी त्याची आणि तो माझा त्याच्याशिवाय करमतच नाही हेच का पाहायला आलीस तू हो हेच का पाहायला आलीस काय ग मावशी झालं तुझं सांगू हो झालं हो बाजूला हिरा हिरा हिला ऐकायला येत नाही वाटत येतं ऐकायला तुला येतं ना मी तुला काय घेतलं ते सांग विक्रीला काय घेतलं तुला ऐकायला काय कमी येतं का नाही ना सांग लवकर मावशी डोक्यात माझ्या गजरा डोक्यात तुझ्या गजरा सगळ्याच्या माझ्याकडे गजरा दिसतात ना आहेत का अगे पोरी लाजली तू काय बोललीस मग आता काय बोलली शाळे पुढचं पाऊल उचलायला लावू नको मावशी नावाची सांगून टाका पुढचं लवकर सांग डोक्यात माझ्या गजरा डोक्यात तुझ्या गजरा सगळ्याच्या माझ्याकडे गजरा दिसतात का आहेत का रस्ते मला करतेस तू आणि माझ्या वाट्यात निसर तू बाकीच्याने काही वेगळा घेतलाय वेगळा घेतलाय नाही ना तेच ना घेतलाय चल जाऊया बाजारला चला तर बाजारला थांबलात का तुझं काय राहील आता तो मॅडम बघतो कोण रे कोण रे तू कोणाला
लाजली तू लाजू नका तो बघू दे तू गाडा तू डोळे बंद करून घे हा ओ कधी आलीस तू इथं केव्हा आली होतीस हेच का पाहायला आलीस झालं तुझं पाहून सर्व बाजूला अगे पोरी मग तुझं गाणं राहते बाजूला अगे साडे मी पण की नाही त्यावेळी इतकी सुंदर दिसायची की सगळेजण माझ्याकडे टका बघा असे पाहतच हो असे कित्येक जण आले कित्येक जण गेले आणि बघ म्हातारे सुद्धा पहिले दिवस आठवले माझे म्हातारीची काय कशात काय पुढचं तुम्हाला खावाय त्यातलं तुला सांगितलंच पाहिजे बायका विक्रीला घेतलं बघ तू काय विक्रीला घेतलं बघ तू आणि असलंय बघ साधं फाटलंय कुठे फाटलंय काय होत आणि लुगडं मला या काय माझ्या 4 चौकात इज्जत करायला लागतात थोडं द्या लागताय काय तुम्ही अगं ते लाजू नका तुम्ही द्या एक पण तुम्हाला बोलत मी बाहेर काय हो तुला म्हणून सांगितलं जाऊ दे अगं पोरी तुझा मला वाटतंय का पण कसं आहे माहिती आहे मी म्हातारी बरोबर ना त्यामुळे कसं आहे मी मथुरेचं घाट हळू चढत जाते तुम्ही पोटाच्या पोरी नाचत टुंगत पाडत या येते आम्ही संसारात कोण भुले
सांगताय सांग. 16-17 बरं. 160 गवळीचा मेळा 60 पासून मधुरीच्या बाजूला जाऊ दे ना जाऊ दे कुठे मला तिथं थांबायचं आहे त्यांच्याकडे नाही घेऊन आपण घ्यायचं आहे ही कामगिरी तू केली पाहिजे ते बाप्पांचे काम आहे ही मी केली का केली केली पाहिजे पाहिजे आपल्या ज्या जमायची नाही अरे आजपर्यंत कुठल्या गाईला नाही अडवली तर बाईला कुठली अडवणार अरे आपल्याला जमायचं नाही सांगितलं सांगितलं पाहिजे आपण जी कामगिरी केली पाहिजे पण मला जमायची नाही अरे तुझ्यावर नाही जमणार बघ. माझ्यावर नाही जमणार मग ही कामगिरी करणार कोण कामगिरी करणार कोण हे पण बरोबर आहे बाप्पाचं कामगिरी केली पाहिजे पण माझ्या जमायला नाही कामगिरी करणार कोण हा मोठा प्रश्न आहे अरे माझ्या घरी बोबड्या नव्हे अरे कोणी नक्की कामगिरी मग करणार कशाला वेळ लावतो त्याला बोलवून घे काय वाकडे तिकडा पण नक्की कामगिरी नक्की करणार करेल हा ना? करणार बोलवून घे बोल का अरे बोबड्या बोबड्या बस म्हटलं नाही बस म्हणजे काय सांगावी काय हा म्हणजे काय काय होतं मग? काय म्हणतो मला आणखी सांगा काय? बाल्यावर कोणी सोडला बाल्याबाई माझा नाही त्यात आपलं पण असं नाही बाबा हा, तुला नाही 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 तुला नाही माझा पण नाही मला माहिती आहे बाबा कोणता रे? मयूरचा जा. मयूरचा म्हणून तर मला बरं आहे. हा, तेव्हाच ती गाडी चालली. म्हणून ती पळाली पुढे पुढे बघूया. त्या आधी गायला गोट्यात बांधून येण्यासारखी पण मारायला पळेल. जा. तिला कोणाला पाणी द्या.
हे पहा अरे काय उघड्या तुला इथं बोलवलंय अरे अशी बोबडीची बाय ए बोबड्या तुला आम्ही कशाला इथं लोळवलेलं माहिती कशाला लावलं? अरे तुला इथे बोलवलेलं त्यासाठी अरे देवा पैठण गेले मग त्यांना काही आराम करतो. कुठे इथे येऊन गेले ए बाबा आपल्या कामगिरी सांगून गेले कामगिरी बोल. ते कथली रे, कथली. ए, कथली काय? कथली नव्हे, कथली बोल अरे, बोबडी आहे ती. अरे कामगिरी कटली माहितीये अरे बोबड्या बापाने असं सांगितलंय 108 गवळणीचा मेळा आटमाट करून मोठे चालल्या जाऊ दे ना, माझे काय अरे आपल्या जोडीदार बाप्पा माहिती नाही मग त्याचं कामगिरी केली पाहिजे अरे कोकणाचं दैतूच राहिलं पाहिजे दैतूच राहायला मिळेल तुला किती पाहिजे बोला उठा मारो. तुम्ही म्हणताय ते बोला मला. त्या आवडीने हाती मुद्दे गवळे दाखवले ना अरे गवळे द्या मोठे